HMPV व्हायरस हा परत एकदा सेन्सेशनल न्यूज मध्ये पुन्हा एकदा आहे. HMPV व्हायरसमुळे पॅन्डेमिक पुन्हा लागणार का, तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. HMPV व्हायरसमुळे लॉकडाऊन लागणार का, तर त्याचंही उत्तर आहे अजिबात नाही. HMPV व्हायरसमुळे डेथ रेट वाढणार का, परत कोविड सारखी सिच्युएशन, हॉस्पिटल्स मिळत नाहीयेत, भरपूर पेशंट काय म्हणूया अफेक्टेड आहेत असं होणार आहे का, तर त्याचंही उत्तर आहे अजिबात नाही. पण हे असं सगळं जरी असलं तरी आपल्याला काळजी घ्यायची आहे, काळजी करायची नाहीये. आणि HMPV नक्की काय आहे याचं शास्त्रीय नॉलेज घेऊ आणि मग निश्चिंत राहून ह्या आजाराशी दोन हात इझिली करू. नमस्कार, मी डॉक्टर ऐश्वर्या, वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिक मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हा जो HMPV व्हायरस आहे ना, हा मुळातच आपल्याला कळलाय 2001 मध्ये. असं नाहीये की हा कोविड सारखा नोवेल व्हायरस आहे. ओके, सो हा आपल्याला कळलेलाच आहे मुळात आधीपासनं. त्याच्याही आधी 60 वर्षापासून तो भारतामध्ये नाही, जगामध्ये अवेलेबल आहे म्हणजे. त्यामुळे ह्या व्हायरसच्या अगेन्स्टची जी हर्ड इम्युनिटी असते, म्हणजे एखादा व्हायरस जर खूप लोकांना अफेक्टेड होत असेल एकाच वेळेला, तर आपलं शरीर नॅचरली नैसर्गिकरित्या त्याच्या अगेन्स्टची इम्युनिटी तयार करत असतं. सो ही हर्ड इम्युनिटी आपल्या शरीरामध्ये सगळ्यांच्याच पहिल्यापासूनच अवेलेबल आहे. त्यामुळे हा व्हायरस जरी आपल्याला झाला, अफेक्टेड झाला, तरी सुद्धा त्यापासनं काहीतरी सिरियस डिसीज होणं किंवा हॉस्पिटलमध्ये आपण पोहोचणं किंवा डेथ होणं, हे होण्याची शक्यता फार कमी आहे. मग आता आपण बघतोय ना क्लिप्समध्ये की चीनमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, किंवा सगळे मास्क लावून आपल्याला दिसत आहेत, किंवा लहान मुलं हॉस्पिटलमध्ये चीनमध्ये पोहोचतायत. मग तसं काही होईल का, तर तेही अजिबात नाही. कारण चीनमध्ये एकतर त्यांची झिरो कोविड पॉलिसी होती, त्यामुळे तेव्हापासून म्हणजे 2020 पासून ते आतापर्यंत ते मास्क लावूनच आहेत. आपल्यासारखा त्यांनी मास्क लावलेला सोडलेला नाही. त्यामुळेच तुम्हाला सगळे ते मास्क लावून दिसतायत. हे एक. दुसरं, छोट्या मुलांमध्ये तिकडे होतोय डेफिनेटली. त्याचंही कारण त्यांची ती झिरो कोविड पॉलिसी आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, तर त्यांनी तिकडच्या छोट्या मुलांना, म्हणजे त्यावेळेला नवजात असलेल्या मुलांना कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शन्सची काय म्हणूया सामनाच करून दिला नाही. त्यांची इम्युनिटी किंवा त्यांच्या मिलिटरी सेल्स या तयारच होऊन दिल्या नाहीत. आणि त्यामुळे काय होतंय की त्यांच्याकडचे असलेल्या छोट्या मुलांमध्ये हा जास्तीत जास्त वेगाने पसरतोय. त्या विरुद्ध भारतामध्ये कसं झालं की आपल्याकडे जरी लॉकडाऊन असला, आपल्याकडे जरी आपण सगळ्या गोष्टी पाळत असलो, तरी आपण आपल्या मुलांना अगदी काही शाळेतच जायचं नाही किंवा मित्रमैत्रिणींना भेटायचं नाही, असं काही आपण कंपल्शन त्यांना केलं नाही. आणि त्यामुळेच आपल्या मुलांमध्ये मात्र चांगली इम्युनिटी ही ऑलरेडी डेव्हलप आहे आजाराविषयी लढण्याची. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचं आता आपल्याकडे अँटीबॉडीज, मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा कोणत्याही प्रकारचं वॅक्सिन अवेलेबल नाही. ते होईल असंही वाटत नाही, कारण हा मोठा होईल असं वाटत नाही. पण मग असं असताना आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाबरू नका. जे चीननी केलं तेच आपल्याला करायचं नाहीये. आपण जर घाबरून गेलो, आपण परत मास्क मध्ये आलो, आपण जर आपल्या मुलांना घराच्या बाहेर पाठवलं नाही, तर त्यांची इम्युनिटी किंवा त्यांच्या मिलिटरी सेल्स या तयारच होणार नाहीत, राईट. सो आपल्याला त्या मिलिटरी सेल्स या योग्य प्रकारे तयार व्हायला हव्या असतील, तर आत्ताचं जे तुमचं लाईफ आहे, शाळेत मुलं जात आहेत, सगळं व्यवस्थित होत आहे, ते ॲज इट इज चालू ठेवा. पण हात स्वच्छ धुणं किंवा खूप तुम्ही जेव्हा पब्लिक प्लेसमध्ये सेशन वगैरेवर आहात तेव्हा तुम्ही मास्क लावणं, मुलांना मास्क लावायला देणं. त्याच्यानंतर काही खाताना हात व्यवस्थित स्वच्छ धुवून 2 मिनिटं धुवून व्यवस्थित त्या धुतलेल्या हाताने मुलांच्या हातात काहीतरी खायला देणं, हे कटाक्षाने करा. तुमचं मूल जर सर्दी, खोकला, ताप यांनी छोट्या मोठ्या तक्रारींनी सुद्धा आजारी असेल, तर त्याला पाठवू नका शाळेत, कारण तसं केलं तर तो एखादा व्हायरस पुढे जाऊन पसरण्याची शक्यता पण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची इम्युनिटी वाढवा. मग इम्युनिटी कशी वाढते बरं, तर आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन आहेच. हे सुवर्णप्राशन म्हणजे काय करायचं तुम्हाला, तर चांगलं सोनं घ्यायचंय. मग आपण एक सोन्याचं वळ सुद्धा तयार करू शकतो, जे प्युअर सोन्याचं असेल. हे प्युअर सोन्याचं वळ तुम्हाला मधामध्ये आणि तुपामध्ये उगाळायचं. म्हणजे त्याचे तुम्हाला वेढे घ्यायचे चहाणीवरती. सो 3 तुपाचे 5 मधाचे किंवा वाईस वर्सा, फक्त तूप आणि मध आपल्याला सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं नाहीये. असे वेळे घेऊन ते मुलांना रोज चाटवायचे. सुवर्णप्राशन हा प्रकार महिन्यातनं एकदा करण्याचा नाहीये. जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये इम्युनिटी डेव्हलप व्हायला हवी असेल,
तर ते रोज करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे जर उत्तम इम्युनिटी मुलांमध्ये डेव्हलप झाली तर त्यांना कोणत्याही प्रकारची व्हायरल इन्फेक्शन्स, HMPV तर सोडूनच द्या, पण इतर कुठली व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचा धोका सुद्धा खूप कमी. असाही एक मध्ये रिसर्च झाला होता 2013 साली, अमेरिकेने केला होता की HMPV हा जो व्हायरस आहे हा नॉर्मल किती टक्के लोकांना होतो, तर 100तनं 6 केसेस ह्या जरी आपण डायग्नोज केल्या नाहीत तरी HMPVच्या असतातच. त्यामुळे त्या निघणारच आहेत थोड्या बहुत, आपण आता टेस्टिंग खूप जास्त चालू केल्यानंतर. पण त्याला पॅनिक होण्याचं कारण नाही. आपण घरी सुद्धा व्यवस्थित प्राणायाम केला किंवा छातीला, पाठीला तिळाच्या तेलामध्ये मीठ घालून छान अभ्यंग केला आंघोळी आधी, निलगिरी तेल जर आपण बाह्य उपचार म्हणून शरीराला लावलं, त्याच्यानंतर गुळूची किंवा अश्वगंधा, शतावरी सारखी औषधं किंवा जो आपण आयुष काढा घरी आधी करत होतो तो जरी केलात आणि जनरल जी स्वच्छता आहे ती जरी बाळगली तरी आपण ह्या व्हायरसपासून पूर्णपणे काय म्हणूया सुरक्षित आहोत. सो फक्त घाबरायचंय कोणी किंवा थोडं जपायचंय कोणी, तर जे आपल्या घरातले एल्डरली लोक आहेत ज्यांची ऑलरेडी इम्युनिटी कमी असते, TB किंवा एड्स सारखे ज्यांना आजार आहेत त्यांना जपायचं थोडंसं, आणि छोट्या बच्चूंना जपायचं. आणि मी जसं मगाशी म्हटलं की आपल्याला काळजी घ्यायची आहे, काळजी करायची नाही, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी, रिसर्च बेस्ड असणाऱ्या किंवा संशोधनपूर्ण माहितीसाठी, आपलं शरीर आणि मन ह्या दोघांनाही स्वस्थ ठेवण्यासाठी वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.